मला विचारायचं आहे की टॅरो कार्ड्स खरंच भविष्य सांगतात का? तर येस, इट डेफिनेटली टेल्स. पण ते तुमचं पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरही सांगतात. पण ते कशावरून सांगतात हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो सगळ्यांना. टॅरो कार्ड्स हे काही जादू किंवा एकदम मॅजिक वगैरे असं काही नाही. कार्ड्समध्ये फिगर्स असतात, कलर्स असतात, भरपूर ग्राफिक्स असतात. त्याचं मिनिंग काय आहे ते आम्ही डिकोड करून जे आन्सर सांगतो, दॅट इज टॅरो रिडिंग. टॅरो रिडिंग, आता तुमच्याकडे बरेच लोक येतात, तर नेमक्या जास्त प्रमाणात समस्या कुठल्या ह्याच्यात जाणवतात? की एक तर करिअर स्लो डाऊन झालंय किंवा लोन भरपूर झालंय, राईट. म्हणजे लोकांना काय झालंय की स्वतःचे इमोशन्स ॲड्रेस नाही करायचे. समोरचा काय वागतोय किंवा समोरच्यानी माझ्याबरोबर असं केलं, ह्यानी त्यांनी असं नाही केलं, ते त्याच्यावर जास्त फोकस्ड आहे. मला अशी एखादा तुमचा किस्सा ऐकायला आवडेल की अगदी अचूक भविष्यवाणी ठरली किंवा लाईक तुम्ही जे प्रिडिक्ट केलंय ओके, ते 100% करेक्ट झाले, असा कुठला किस्सा वगैरे? कालचाच किस्सा. RCB जिंकणार की गुजरात टायटन्स. माझे 2-3 क्लायंट्स आहेत, मी त्यांना सांगितलेलं RCB जिंकणार म्हणून. RCB जिंकली. पण आता एक क्रेज आहे की मोबाईल नंबर किंवा गाड्यांचे जे नंबर असतात, तर त्याच्यावर किती परिणाम करतो माणसांच्या आयुष्यावर? भरपूर परिणाम करतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही भरपूर लोकांचं बघितलं असेल, VIP लोक जे असतात की त्यांनी सर्टन नंबरच घेतात आणि गाड्यांचे ते सेम नंबर असतात, बिकॉज दे आर त्यांच्या सगळ्या गोष्टींची फ्रिक्वेन्सी त्या नंबरवर आणतात. न्यूमरोलॉजिकली सगळ्यात प्रभावी अंक कोणता मानला जातो? आता ट्रेंड भरपूर आहे, बिकॉज शुक्रचा नंबर म्हणतो. शुक्र काय आहे? द प्लॅनेट ऑफ लक्झरी, मनी, गुड लाईफस्टाईल, ब्युटिफिकेशन, अट्रॅक्शन, लव्ह लाईफ, ह्या गोष्टीचा आहे. हाय, हॅलो आणि नमस्कार. मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. सध्या ॲस्ट्रोटॉक किंवा न्यूमरोलॉजी, टॅरो रिडिंग ह्याबद्दल अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत, लोकांसमोर येतात, वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या जातात. पण नेमकं काय आहे ते खरंच सायंटिफिकली प्रूव्ह आहे का, हे पाहण्यासाठी या गोष्टींवरती बोलण्यासाठी आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आले आहेत पूजा मेहता. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार मॅम. हाय, हॅलो. तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू फॉर कॉलिंग मी. आपण डायरेक्ट प्रश्नाकडेच वळूया. येस. मला विचारायचं आहे की टॅरो कार्ड्स खरंच भविष्य सांगतात का? ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला इकडे बोलवल्याबद्दल. आता टॅरो कार्ड हे खरंच भविष्य सांगतात का? तर येस, इट डेफिनेटली टेल्स. पण ते तुमचं पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरही सांगतात. पण ते कशावरून सांगतात हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो सगळ्यांना. मेन म्हणजे तुमचं प्रारब्ध, संचित, हे 2 जे कर्म आहेत त्याच्यावरून तुमचं काय आहे भविष्य, ते त्याच्यावर आपण टॅरो कार्ड्सने आन्सर देतो. ओके, मोस्टली त्याचं आपण जर बघायला गेलं की लोकांना कसं माहिती आहे की कार्ड शफल करून त्यांनी सिलेक्ट करतात, किंवा आता ऑनलाईन कसं असतं की त्यांच्या एनर्जीशी आम्ही कनेक्ट करतो, त्यांच्या डेट ऑफ बर्थ थ्रू कनेक्ट करतो आणि आम्ही कार्ड्स काढतो, राईट. तर इट इज ऑलवेज अबाउट द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर, राईट. तुमच्या पास्टवरून तुमचं प्रेझेंट आणि फ्युचर डिपेंड असतं, पण तुमच्या प्रेझेंटच्या कुठल्या कर्मावरून, राईट, ॲक्शन्सवरून. इफ वी से कर्म म्हणजे काय, तुमचे ॲक्शन्स, राईट. इन शॉर्ट जर आपण बघायला गेलो तर त्याच्यावरून तुमचं फ्युचर काय आहे हे आपल्याला टॅरो कार्ड्समध्ये कळतं. अच्छा, हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे का? ओके, आता सी बेसिकली कसं आहे, टॅरो कार्ड्स हे काही जादू किंवा एकदम मॅजिक वगैरे असं काही नाही आहे. कार्ड्समध्ये फिगर्स असतात, कलर्स असतात, भरपूर ग्राफिक्स असतात. त्याचं मिनिंग काय आहे ते आम्ही डिकोड करून जे आन्सर सांगतो, दॅट इज टॅरो रिडिंग, किंवा ते त्याच्यावरून तुम्हाला करतात. आता फॉर एक्झाम्पल, कलर सायकोलॉजी सगळ्यांना माहिती आहे, राईट. हिरवा कलर आपण कुठे यूज करतो? फॉर हार्ट चक्र असतो, फॉर इमोशन्स असतो, फॉर अबंडन्स असतो, राईट. आपण आता लग्नामध्ये हिरव्या चुडे घालतात का, ते सुहाग की निशाणी म्हणून आपल्यात असं असतं, राईट. किंवा येल्लो कलरची साडी घालतो, काहीतरी त्याचं महत्त्व आहे, राईट. शुभ मानलं जातं, राईट. हळदी कुंकू, राईट. तर सेम कलर सायकोलॉजी किंवा कलर थेरपीवर पण तुमचे कार्ड्सचे जे रिडिंग्स असतात ते असतात, प्लस ते ग्राफिक्स जे असतात त्याच्यावरून पण आम्ही डिकोड करतो. सो हे असं मॅजिक वगैरे काही नाही आहे. पण येस, त्यात भरपूर फुलंचे पण डिझाईन्स असतात. यू कॅन पुट इमेजेस इन द व्हिडिओ अकॉर्डिंगली. सो त्याच्यात भरपूर फुलं पानांचे पण असतात की आता रोजेसला काय सिग्निफिकन्स दिलं,
आपण इकडे सगळे कसं आहे की प्रपोज करायला किंवा लवर्सच यूज करतात, बट नो, त्याचं सायकोलॉजिकल काय आहे की सगळं वरती चांगलं आहे, स्मेल आहे, कलर आहे, पण खाली काटे आहेत. सो फ्रॉम द स्ट्रगल्स यू विल ब्लूम, राईट. तर हे प्रिडिक्शन झालं. इफ आय एम गेटिंग दॅट सिम्बॉल्स इन द कार्ड, दॅट इज द प्रिडिक्शन, दॅट इज हाऊ इट इज. म्हणजे ते आम्ही एक्सप्लेन तसं करतो. सो हां, पण एक आहे की टॅरो कार्ड तुमचा कॉन्शियस माइंड काय आहे आणि सबकॉन्शियस माइंड काय आहे, त्या एनर्जीवर तुमचे प्रिडिक्शन्स निघतात. अच्छा. आणि सगळ्यात मेन म्हणजे टॅरो कार्ड्समध्ये मेजर अर्कानाज असतात, ओके, अँड मायनर अर्कानाज असतात. आणि ते सगळे मेजर अँड मायनर अर्कानाज आर रिलेटेड टू पंचमहाभूत, जल, अग्नी, वायू, आकाश आणि धरती, राईट, अर्थ एलिमेंट. ओके. सो ह्या 5 पंचमहाभूताने आपलं हे शरीर बनलंय, राईट. त्याच 5 एलिमेंट्समध्ये ते कार्ड्समध्ये डिस्क्रिप्शन्स आहेत सगळे. सो इट इज ऑल कनेक्टेड. इट इज नथिंग असं जादूटोना किंवा जे लोकांना वाटतं की टॅरो कार्ड्स खरे आहेत का. इट इज बिकॉज ते 5 एलिमेंट्सचं रिप्रेझेंटेशन आहे. अच्छा. त्यामुळे टॅरो रिडिंग, आता तुमच्याकडे बरेच लोक येतात, तर नेमक्या जास्त प्रमाणात समस्या कुठल्या ह्याच्यात जाणवतात? म्हणजे करिअर असू दे, लग्न, पैसा, नेमकं काय जास्त प्रमाण आहे सध्या? सध्याच्या घडीला इफ वी सी वी आर इन 21st सेंचुरी, तो मोस्टली लोकांच्या समस्या माझ्याकडे जे आहेत ते लव्ह रिलेशनशिपला घेऊन आहेत आणि फायनान्सेसला घेऊन आहे. की एक तर करिअर स्लो डाऊन झालं आहे किंवा लोन भरपूर झालं आहे, राईट. पण यू कॅन से 60-70% इज लव्ह रिलेशनशिप. बिकॉज पीपल, म्हणजे लोकांना काय झालं की स्वतःचे इमोशन्स ॲड्रेस नाही करायचे. समोरचा काय वागतोय किंवा समोरच्यानी माझ्याबरोबर असं केलं, त्यांनी असं नाही केलं, ते त्याच्यावर जास्त फोकस्ड आहेत. दे आर नॉट, त्यांनी स्वतःवर फोकस नाही आहेत जास्त, राईट. सो माझ्याकडे मोस्टली जे क्लायंट्स आहेत ते ह्या समस्यावरच जास्त. आणि लोकांना बेसिकली काय आहे की त्यांचे इमोशन्स समजून घेणारा कोणतरी पर्सन हवा असतो. किंवा आता इफ ते स्टेज त्यांनी क्रॉस केलं असेल, इफ दे आर इन टू म्हणजे कम्प्लिटली फोकस्ड करिअरवर असेल ना, तर देन मनी रिलेटेड इश्यूज तर बट ऑब्वियस ते सगळ्यांनाच आहे. सो येस. जसं आता तुम्ही काही प्रॉब्लेम्स असतात करिअर रिलेटेड किंवा काही, हे बऱ्याचदा म्हटलं जातं की आधीच आपलं काहीतरी ठरलेलं असतं, तर ते बदलता येतं का किंवा काय? करिअर रिलेटेड. हां, करिअर रिलेटेड किंवा कोणतीही गोष्ट आहे की जे आधी ऑलरेडी ठरली आहे असं म्हणतात, पण ते आपल्याला बदलता येतं का किंवा काय, ह्यामधून करता येतं का तसं? ओके, सी, आता देर आर 3 टाईप ऑफ कर्माज. एक तो संचित कर्म, ठीक आहे, एक प्रारब्ध कर्म. प्रारब्ध आपण मागच्या जन्माचं घेऊन आलेलो असतो. संचित आपण ह्या जन्मात केलेले असतात ते कर्म, पण ते संचित म्हणजे साठलेले असतात. त्याचे फळं तुम्हाला आयदर आत्ता भेटतील, आयदर आफ्टर सम टाईम ऑर आफ्टर अ इयर किंवा पुढच्या जन्मी भेटू शकतात, डिपेंड्स ऑन कर्म. आता फॉर एक्झाम्पल, मी जर आता एक्सरसाइज स्टार्ट केली तर मला ते कर्म करते ना मी, एक्सरसाइज म्हणजे कर्मच आहे, त्याचं मला फळ कधी भेटणार? एक 3 महिन्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर, राईट. डिपेंड्स ऑन वॉट कर्म यू आर डुईंग. दॅट इज युअर संचित कर्म, एक प्रारब्ध कर्म. आणि एक असतं क्रियामान कर्म, विच इज ऑल्सो नोन ॲज सिम्पल लँग्वेजमध्ये फ्री विल. ओके. की तुमचे आता ॲज यू आस्क्ड मी की सगळं आधीच ठरलेलं असतं का? प्रारब्ध कर्म 40% असतात, ते ठरलेलेच असतात. संचित कर्म तुम्ही तुमच्या क्रियामान कर्मवरून ठरवता की मला काय करायचं काय नाही. पण देवानी पण असंच बनवलंय की बाबा जरी मी 30% तुमचं ठरवून आणले किंवा 40%, बाकी तुमची फ्री विल आहे की तुमची लाईफमध्ये जरी डेस्टिनी फिक्स असेल तर ती चेंज करायला तुम्हाला देवानं फ्री विल दिली आहे. सो इट्स ऑन यू की तुम्ही त्या गोष्टीचं काय करता आणि काय नाही करत. ओके. मला अशी एखादा तुमचा किस्सा ऐकायला आवडेल की अगदी अचूक भविष्यवाणी ठरली किंवा लाईक तुम्ही जे प्रिडिक्ट केलंय ओके ते 100% करेक्ट झाले, असा कुठला किस्सा वगैरे? कालचाच किस्सा, RCB जिंकणार की गुजरात टायटन्स. माझे 2-3 क्लायंट्स आहेत जे हू प्लेज लाईक पुट मनी ऑन दिस थिंग. तो येस, मी त्यांना सांगितलेलं RCB जिंकणार म्हणून आणि RCB जिंकली पण. आणि आहेत म्हणजे एक माझे क्लायंट आहेत हू इज इन टू पॉलिटिक्स ऑल्सो. तो त्यांचं पण इलेक्शन्सचे रिझल्ट्स त्यांना हवे होते, तर मी त्यांना ऑलरेडी सांगितलेलं की तुम्ही जिंकणार आहे, तो म्हणून त्यांनी मग परत तिकीट्स घेतले. अँड देन ही वोन.
मला आणखीन एक विचारायचं आहे की तुम्ही जशा पॉझिटिव्ह गोष्टी सांगतात तर समोरच्या व्यक्तीला एखाद्या कार्डमधून निगेटिव्ह गोष्ट आली आहे तरी तुम्ही थेट म्हणजे क्लिअर सांगता की काय? हो, मी क्लिअर सांगते. सी माझ्याकडे जेवढे लोक येतात त्यांनी एक होप घेऊन येतात की बाबा मला काय असेल ते क्लिअरिटी भेटायला पाहिजे. ओके, आता तुम्ही जर माझ्याकडे आला तर तुम्ही अपेक्षा करणार की बाबा मला खरं काय ते सांगा. बरोबर. बिकॉज तुम्ही ऑलरेडी एक कन्फ्युजिंग स्टेटमध्ये असता किंवा एका सफरिंगमध्ये असता, राईट? सो त्याच्यासाठी मी कुठल्याही गोष्टीनं शुगरकोट करत नाही. म्हणजे हे माझा स्वभाव म्हणून नाही आहे, पण देन व्हॉट आय हॅव लर्न फ्रॉम माय गुरु ॲज वेल की तुम्ही जे आहे ते सांगणं अपेक्षित आहे. बिकॉज मी त्यांना भ्रमात ठेवून त्यांना अजून कुठल्या तरी वेगळ्या डिरेक्शनला पाठवणं चुकीचं आहे. पण हां, त्यांना सांगायची पद्धत माझी वेगळी असते की आय प्रिपेअर दॅन माइंड सायकोलॉजिकली पहिला. असं नाही की अरे तुमचा ॲक्सिडेंटच होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे, नाही. आय टेल देम की प्रिकॉशनने तुम्ही कार चालवा, देर आर क्वाईट चान्सेस. सांगण्याच्या पद्धतीवर वेगळ्या असतात. बरोबर आहे. टॅरो कार्ड बद्दल बोलतोय, आणखी बोलायचंच आहे आपण पुढे, पण मला आता न्यूमरोलॉजिकल बद्दल विचारायचं आहे की एखाद्याची जन्मतारीख त्याचं आयुष्य बदलू शकते किंवा आयुष्याबद्दल सांगू शकते का? हां, डेफिनेटली. सी आता फॉर एक्झाम्पल जन्मतारीख ही एक व्हायब्रेशन आहे. ओके, फॉर एक्झाम्पल 1 to 9 नंबर 0 to 9 नंबर आपले जे असतात त्याच्यावर आपलं डेट ऑफ बर्थ असतं, राईट? फॉर एक्झाम्पल यू कॅन से 5th जून 2007. ओके, हे एक व्हायब्रेशन आली, राईट? आता तुम्ही काही कोडिंग करत असाल कम्प्युटरमध्ये, आता कितीतरी सॉफ्टवेअर इंजिनियर, सायंटिस्ट डे टू डे लाईफमध्ये तुम्ही जे काही वापरताय, इवन तुमचा फोन वापरताय, इट इज ऑल कोडेड. सगळे ॲप्स कोडेड असतात, राईट? ते एका व्हायब्रेशनवरून येतात, सो तुम्हाला त्या गोष्टी दिसतात. बरोबर आहे. जन्मतारखेचं पण तेच आहे की तुम्ही ह्या जन्मात ही तारीख घेऊन जन्मलाय अँड यू आर व्हायब्रेटिंग ऑन दिस फ्रिक्वेन्सी. बट यू मतलब तुम्ही हे देह नाही, तुमचे स्वभाव, एक्सटर्नल स्वभाव आणि इंटरनल स्वभाव. ओके, हां. और स्वभावाच्या पेक्षा आपण एक त्याला चांगली टर्म म्हणू शकतो की तुमचं बाहेरचं जे रिॲक्शन असेल किंवा बाहेरचं जे तुमचं बोलणं करणं असेल आणि ते एक इंटरनली एक जे आपलं अंतर्मन असतं ते, दिज आर 2 थिंग्स जे आपण न्यूमरोलॉजिकली बेसिक जो आहे न्यूमरोलॉजीचा ते हे बघतो. म्हणजे बाहेरचं जे आपण म्हणतो, फॉर एक्झाम्पल मूलांक असतो तो, ओके, आणि आतला जो असतो आपला स्वभाव किंवा माइंडसेट जे असतं ते भाग्यांक असतो. ओके, आता जन्मतारखेचं तर आहेच. मी मध्ये रितेश देशमुखचा एक किस्सा ऐकला होता, रील्सला पाहिला होता की त्यानं त्याच्या नावामध्ये चेंज केला आणि एक बाबा ग्रोथ झाली त्याची पॉझिटिव्ह, त्याने ई काहीतरी ऍड केलं. तर तसा चेंजेस केल्यामुळे फरक पडतो का आयुष्यात? हां, राईट. आता फॉर एक्झाम्पल मला एक बाय प्रोडक्ट काढायचं आहे. ओके, मी कोडिंगच्या लँग्वेजमध्ये का सांगते, बिकॉज आजकाल लोकांना इझी पडेल. तर मला एक प्रोडक्ट पाहिजे, बाय प्रोडक्ट पाहिजे का एक प्रोडक्ट पाहिजे इन टर्म्स ऑफ ॲप्स ऑर एनिथिंग, तर मी सर्टन कोड्स एंटर केले तरच येणार, राईट? आता त्यांना मध्ये मे बी फिल्म्स नव्हते किंवा काय नव्हतं तेव्हा, त्याच्यामुळे त्यांनी एक नंबर टोटलवर एका घेऊन गेले, एका व्हायब्रेशनवर त्यांचं नाव घेऊन गेले. सो नाव ही इज गेटिंग बॅक ऑन द ट्रॅक. ही शिफ्टेड इज व्हायब्रेशन. दॅट इज हाऊ इट इज. आता सेम गोज विथ ह्युमन ऑल्सो. तुमचे इमोशन्स आर ऑल्सो व्हायब्रेशन्स फ्रिक्वेन्सीवर. आता आपण 5वी 6वी 7वीत आपल्याला ते टॉंग असायचं, आपण वाजवायचो आणि आपण फ्रिक्वेन्सीच्या ह्याच्यावर बघायचो की किती हर्ट्समध्ये आलं, राईट? बरोबर. तर तुमचे इमोशन्स पण हर्ट्समध्येच असतात. आता 20 हर्ट्सवर तुमचं शेम असतं, 150 हर्ट्सवर अँगर असतो, 400 हर्ट्सवर लव्ह असतो. द मोर यू व्हायब्रेट ऑन अ अप्पर लेवल और हायर डिजिट्स, द मोर यू विल बी स्टेबल इमोशनली, मोर यू विल बी इन अ पॉझिटिव्ह स्टेट. मोर तुम्ही तुमचे निगेटिव्ह इमोशन्स असतात, म्हणजे लाज वाटणे, चिडचिड करणे, कुठल्या तरी गोष्टीचं दुःख भरपूर दिवस घेऊन बसणे, परत जेलस होणे, त्या आजकाल लोकांच्यात भरपूर जास्त प्रमाणात आहे. तो त्याच्यामुळे तुमचे व्हायब्रेशन्स डाऊन होतात आणि मग त्याच्यामुळे मग नजर दोष, लोकांचे निगेटिव्हिटी आजूबाजूची ऑब्झर्व करतो जेव्हा आपण, मग हे तुम्ही लो व्हायब्रेशनवर असता म्हणून ते ऑब्झर्व करता. जेव्हा तुम्ही हायर व्हायब्रेशन्सवर असता ह्या गोष्टी मग तुम्हाला नजर दोष, ETC निगेटिव्हिटी ते नाही अफेक्ट होत.
अच्छा, मग या आता जसं आपण म्हणतो की व्हायब्रेशन ह्या आपण स्वतः क्रिएट करू शकतो का? जसं लाईक हां, डेफिनेटली करू शकता. एक तर पहिली गोष्ट मेडिटेशनने ते व्हायब्रेशन्स क्रिएट होतात. दुसरी गोष्ट तुमचे एनर्जी सेंटर्स म्हणजे तुमचे 7 चक्रास ते बॅलन्स केल्याने ते व्हायब्रेशन्स बॅलन्स होतात. अँड थर्ड थिंग जे आता आजकाल लोकांना टाईम नाही आहे एवढा की त्यांनी बसून एक पर्टिक्युलर चक्रावर वर्क करून ते व्हायब्रेशन्स नॉर्मल करतील नाही, तर यू कॅन यूज दिस क्रिस्टल्स. ओके, हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे. क्रिस्टल्स हां, येस. आता ॲज आय सेड आपण ह्युमन पंचमहाभूताने बनलो आहे. क्रिस्टल्स आर ऑल्सो पंचमहाभूत. आता हे अर्थमधून माइन केलेलं आहे, ओरिजिनल म्हणते मग क्रिस्टल्स, नॉट जे प्लास्टिकचे आजकाल भरपूर मार्केटमध्ये आहेत ते कलर इन्फ्यूज करतात. नॅचरल जेव्हा क्रिस्टल माइन होतो ना, अर्थमधून माइन होतो. अर्थ एलिमेंट, आता हा अर्थच एलिमेंट आहे, ते पहिला पाणी असतं विथ सर्टन मिनरल कॉम्बिनेशन्स. ओके, राईट. ते क्रिस्टलाइज होतं. क्रिस्टलाइज कधी होतं? जेव्हा आपण त्याला हीट भेटते. म्हणजे फायर एलिमेंट आला, आधी वॉटर असतं, ते वॉटर एलिमेंट आला, त्याचं भाष्मीकरण होतं, वायू एलिमेंट आला. राईट. तर हे पंचमहाभूतनेच बनलं आहे. बरोबर. राईट. आणि आकाश एलिमेंट आपण जे म्हणतो ते आपण एनर्जाइज करतो त्याला सनलाईटमध्ये किंवा मूनलाईटमध्ये. तर पंचमहाभूत आलं. तर तुमचा हा पंचमहाभूतचा जो देह आहे त्याला नॉर्मल किंवा एक सर्टन व्हायब्रेशनमध्ये घेऊन जायला तुम्ही क्रिस्टल्सचा यूज करू शकता. ओके. जन्मतारीख नावांचं तर झालं. सध्या आता एक क्रेज आहे की मोबाईल नंबर किंवा गाड्यांचे जे नंबर असतात, तर त्याच्यावर किती परिणाम करतो माणसांच्या आयुष्यावर? भरपूर परिणाम करतो. सी, आधी त्या गोष्टी नव्हत्या बिकॉज त्या जेव्हा हे शास्त्र सगळे लिहिले गेले किंवा त्याचे जेव्हा इन्व्हेंट झाले तेव्हा ते ह्या गोष्टी यूज नव्हत्या. आता जसं जसं आपण इव्हॉल्व झालो ह्युमन्स, आपल्या लाईफस्टाईल्स चेंज झाल्या, तेव्हा न्यूमरिकल्स आपण जास्त वापरायला लागलो. तर डेफिनेटली तुमच्या डेट ऑफ बर्थवरून तुमचा व्हेकल नंबर, तुमचा फोन नंबर किंवा तुम्ही आता पिन्स जे फोनमध्ये यूज करता ATMला वगैरे ETC, सो ते तुम्ही डेली ते नंबर्स दाबता, कॉन्शियसली तुम्ही ते बघता, तुमच्या ब्रेनला कॉन्शियस व्हायब्रेशन्स जातात त्या न्यूमरिकल्सचे. सो आणि ते तुमच्या लाईफमध्ये पण जातात आहे. राईट. लाईफ इन द सेन्स की डे टू डे तुमचं जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला. सो ते सर्टन फ्रिक्वेन्सीवर किंवा सर्टन नंबर जे आपल्यासाठी सुटेबल आहे आपल्या डेट ऑफ मूलांक आणि भाग्यांकवरून, तर तो नंबर आपण सिलेक्ट करू शकतो किंवा त्या ह्याच्यावर आपण घेऊन येऊ शकतो की बाबा फॉर एक्झाम्पल तुम्ही भरपूर लोकांचं बघितलं असेल, VIP लोक जे असतात की त्यांनी सर्टन नंबरच घेतात आणि गाड्यांचे ते सेम नंबर असतात बिकॉज दे आर त्यांच्या सगळ्या गोष्टींची फ्रिक्वेन्सी त्या नंबरवर आणतात ते. त्याचे फोन नंबर्स पण आता VIP फोन नंबर्सचं कल्चर का वाढलंय? बिकॉज पीपल आर मोर अवेअर की आपल्या लाईफमध्ये कुठली व्हायब्रेशन आपल्याला ठेवायची. बर, बापरे. पण इट इज व्हेरी इझी टू बी ऑनेस्ट की तुम्ही डे टू डे लाईफमध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या चेंज केल्या की होऊन होऊ शकतात. न्यूमरोलॉजिकली सगळ्यात प्रभावी अंक कोणता मानला जातो? सी, आता ट्रेंड भरपूर आहे 6 नंबरचा बिकॉज शुक्रचा नंबर म्हणतो. शुक्र काय आहे? द प्लॅनेट ऑफ लक्झरी, मनी, गुड लाईफस्टाईल, ब्युटिफिकेशन, अट्रॅक्शन, लव्ह लाईफ, ह्या गोष्टीचं आहे. पण हे सगळ्यांना पॉझिटिव्हच माहिती आहे. सगळ्या गोष्टींचे निगेटिव्ह पण असतात. शुक्र ओव्हर स्ट्रॉंग झाला तुमचा की लस्ट वाढते, डायबिटीज होते, डोळ्यांचे इश्यूज येतात. काही काही लोकांना बाकीचे बरेच इश्यूज येतात. राईट. सो त्याचा ओव्हर यूज पण चांगला नाही. मला एक विचारायचं की प्रत्येक भविष्यवाणी किंवा जे तुम्ही रीडिंग करता ते 100% खरं येतं का? नाही, आय विल बी ऑनेस्ट, 100% नाही खरं आहेत. 90% माझे प्रिडिक्शन्स खरे येतात. 10% समोरच्याचा बिहेवियर किंवा त्यांच्या ॲक्शन्सवर आहे. आता फॉर एक्झाम्पल मी समोरच्याला सांगितलं की बाय आज तू घरातून बाहेर निघू नको, तू खड्ड्यात पडशील, पण जर त्यांनी हट्ट केलाच ओव्हर कॉन्फिडन्सने, अरे काय नाही होत मला, आणि गेलं किंवा त्यांनी ती ॲक्शन त्या टायमिंगला नाही घेतली. ओके, फॉर एक्झाम्पल मी त्यांना जर विंडो दिली आहे की बाबा ह्या फॉर एक्झाम्पल जुलै ते सप्टेंबरपर्यंत तुझा जॉब चेंज आहे, पण जर त्यांनी ॲक्शनच घेतली नाही, रेझ्युमेच दिले नाहीत कुठे किंवा ॲप्लिकेशनच केलं नाही कुठे, तर मग कसं भेटणार ना त्यांना? बरोबर. सो इवन इफ इट इज राईट, इट इज अबाउट समोरच्याने ते, जसं मी म्हणलं, क्रियामान कर्म करणं पण गरजेचं आहे. राईट. आता कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये जेव्हा
अर्जुनचे हात कापत होते. हां. श्रीकृष्णाने त्यांना एकच समजवलं अर्जुनला की तू तुझं कर्म कर, हम्म. फळ काय येतं काय नाही ते आत्ता विचार करू नकोस, हम्म. पण तुला तुझं कर्म करणं गरजेचं गरजेचं आहे. सेम गोज विथ आवर लाईफ ऑल्सो. तुम्ही ते करणं गरजेचं आहे. त्याचे फळ जे काही असतील जे काय असतील ते चांगले आले तर चांगलंच आहे, नाही आले तर लेसन आहे. बरोबर. नेक्स्ट टाइम काय करू नये करू नये. एक्झॅक्टली. इट इज अपॉन यू की तुम्ही काय घेताय त्यातून. 2026 आता सुरू आहे, ऑलमोस्ट 6 महिने पूर्ण होत आलेत. तर हे वर्ष बरेच, मी पुन्हा त्या रील स्टार किंवा रील्सच्या गोष्टींवर यासाठी येते, कारण खूप काही काय म्हणतात माइंड गेम खेळल्यासारखं झालंय. हो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की एखादी गोष्ट इतकी भयानक करून टाकली जाते की अक्षरशः लोक घाबरतात. येस, ट्रू. म्हणून हा आजच्या पॉडकास्टचा हेतूच तो आहे की नेमकं लोकांना खरं कळावं. राईट. तर 2026 हे वर्ष पैसा, नोकरी, व्यवसायासाठी कशा पद्धतीचं आहे, म्हणजे न्यूमरोलॉजिकली किंवा ॲस्ट्रोलॉजिकली म्हणावं तर? ॲस्ट्रोलॉजिकली आता गुरुचं आपण ट्रान्झिट डिस्कस केलं. फॉर सम पीपल इट इज व्हेरी गुड, पण इन जनरल पण आता सॅटर्न पायसिसमध्ये म्हणजे मीन राशीमध्ये आहे, आणि जे भरपूर फॉरेनला लोक गेलेत ते आता दे माइट कम बॅक टू होम अगेन. ओके. आणि इवन गुरु कॅन्सरची रास जी म्हणतो ती इट इज अ रास ऑफ होम, ओन नेटिव्ह प्लेस. तर जेव्हा गुरु उच्चचा तिकडे होतं दॅट ऑल्सो ट्रिगर्स मेनी पीपल टू कम बॅक. भरपूर सारे इन्व्हेस्टमेंट्स होणार आहेत इंडियामध्ये. इंडिया विल ग्रो इकॉनॉमिकली, हां, बट पर्सनल लेवलवर इफ यू आस्क करिअरमध्ये भरपूर लोकांचा चेंजेस आता कमिंग डेजमध्ये येतील. जॉब स्विच करू भरपूर वाटेल, बिकॉज त्यांच्या इमोशन्सला त्यांचं आत्ताचं एन्व्हायरमेंट त्यांना पटणार नाही. ओके. राईट. बिकॉज सॅटर्न इज ऑल्सो ट्रान्झिटिंग इन जलतत्व राशी, मीन राशी. गुरु हे 2 मेजर प्लॅनेट्स आहेत, मोठे प्लॅनेट्स आहेत. इट इज ऑल्सो ट्रान्झिटेड इन दिस. आणि राहू केतू जे ॲक्सिसमध्ये बसलं आहे, ठीक आहे, पॉलिटिकली भरपूर गोष्टी अपडाऊन होणार आहेत, जे ऑलरेडी आपण बघितलं. जिओ पॉलिटिकल भरपूर वॉर्स आणि हे ते, म्हणजे तो सगळा खेळत चालला आहे. एक्झॅक्टली. मला त्या मुद्द्यावरती विचारायचं आहे की आता जे वॉर्स होत आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत, तर ह्याचं काही कनेक्शन असू शकतं का? किंवा कशाचं? म्हणजे आता वॉर्स होत आहेत, अचानक महागाई वाढतीये, हो, आणि इनडायरेक्टली डायरेक्टली गोष्टी बऱ्याच परिणाम करतात लोकांवर. हो, येस. तर याचा काय कनेक्शन्स असतं का? किंवा कनेक्शन आहेत. आता आय टेल यू, राहू आता आहे ॲक्वेरियस राशीमध्ये. ॲक्वेरियस राशी ओन बाय सॅटर्न, जो जलतत्वामध्ये जाऊन बसला आहे. मिनिंग काय आहे की जे खरंच जेन्युइन लोक आहेत, त्यांनी जेन्युइनली प्रयत्न केले, ते सस्टेन करते. आणि ज्यांनी फक्त हवा केली किंवा शॉर्ट टर्म फेम जे आपण म्हणतो, दे विल नॉट, किंवा जे जस्ट बाय लक भेटलंय, दे विल नॉट स्टँड. जे प्युअरली टॅलेंटेड लोक आहेत, स्किल्ड लोक आहेत, दे विल सस्टेन. सो आता यू कॅन से भरपूर लोकांचे ले ऑफ झाले आउट ऑफ नोवेअर, किंवा असं नाही म्हणत की ते लोक स्किल्ड नव्हते, पण देन दॅट इज देअर बिकॉज नाव तुमचं जे कम्फर्ट झोन आहे ना, ते आता सोडण्यासाठी हा रिमेनिंग इयर आहे की तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये, माइंडच्या पण फिजिकली पण, यू नीड टू गेट आउट ऑफ इट टू अचीव समथिंग आणि ग्रो करण्यासाठी. मला आत्ताचे जे यंगस्टर्स आहेत, तर ते नेमकं कुठं चुकतायत किंवा काय, जसं की आपण ओरा म्हणतोय, कर्मा म्हणतोय, ह्या गोष्टी यूथ ह्याकडे कसं बघितलं पाहिजे किंवा कुठं चुकतायत असं वाटतं तुम्हाला? म्हणजे आताची जेन झी यू आर सेईंग और एनीबडी यू आर सेईंग? सगळेच. ओके. म्हणजे जेन झी हा आहेच सध्या, तो प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. ट्रेंडमध्ये. ओके. सी, हे थोडं कॉन्ट्रोवर्शियल साऊंड करू शकतं, पण आत्ताची पिढी आहे ना, त्यांना रिस्पॉन्सिबिलिटीज नको आहेत, कुठल्याच पद्धतीचे रिस्पॉन्सिबिलिटीज नको आहेत, बिकॉज त्यांना इमोशनली फ्री राहायचं आहे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची नाही आहे. दुसरी गोष्ट, आणि त्याच्यामुळे कसं व्हायला लागलं, दे आर नॉट बिंग सिरियस अबाउट मेनी थिंग्स, जे त्यांनी आफ्टर सर्टन एज घेणं गरजेचं आहे. आणि ते सिरियसनेस त्यांच्या रिलेशनशिपमध्ये पण रिफ्लेक्ट होतो आणि त्यांच्या करिअरमध्ये पण रिफ्लेक्ट होतो. आय विल टेल यू वन थिंग, जसं तुमचं रिलेशनशिप असेल ना, तुमचं करिअर पण तसंच असणार. इफ इट इज मोर स्टेबल विथ वन पर्सन, अँड भले भांडणं होत असतील तर सगळ्यातच होतात, पण इफ इट इज स्टेबल
with one person. Your emotions are invested in one person. Your efforts are there in one person. तुम्ही पण करिअरमध्ये तेवढे इक्वली रिफ्लेक्शन दिसणार तुम्हाला. अच्छा. राईट. आणि आता ते लोकांचं नाही आहे. दे आर इन टू मल्टिपल थिंग्स अँड ह्याच्यामुळे कसं होतं ते स्वतःलाच हॅम्पर करत आहेत. ऑरा आपण हॅम्पर होतो त्यांचा आणि त्यांच्या माइंडला लाईक सबकॉन्शियसला ते एक सिग्नल त्यांनीच देतात आहे की इट्स ओके नॉट टू बी सिरियस. इट्स ओके नॉट टू कंटिन्यू विथ थिंग्स. इट्स ओके टू एक्सप्लोर करा तुम्ही, पण कधीतरी कुठेतरी एक पाहिजे थांबायला. हां, थांबवण्यापेक्षा एक ठराव चाहिए, जे नाही आहेत आजच्या जनरेशनमध्ये नाही आहे. आपण मगापासून टॅरो किंवा न्यूमरोलॉजी बद्दल बोलतोय, पण इतक्या वर्ष झालं तुम्ही म्हणजे जो काही स्टडी आहे, जे काही तुम्ही क्लायंट्स वगैरे हे करता, तर मला यातलं असं एखादं सत्य ऐकायचं आहे की असं होतं की लोकांना नाही हे ऐकायला नाही आवडत, पण ते काही झालं तर ते त्रिकाल सत्य. त्रिकाल सत्य हे एकच आहे की लोकांना ना दुसऱ्यांना ब्लेम करायला भरपूर आवडतं. माझा बॉस असं वागतो, असेल वागत, मी नाही म्हणत नाही आहे, म्हणून माझा ग्रोथ होत नाही, किंवा माझा बॉयफ्रेंड किंवा नवरा किंवा बायको अशी वागते म्हणून माझं असं तसं. पण ह्यात आपलं पण कॉन्ट्रीब्युशन किती आहे, आपण काय करतोय हे लोक बघत नाहीत. व हे एक्सेप्टन्सच नाही आहे की आपलंही काहीतरी चुकत असेल किंवा आपल्याकडूनही काही गोष्टी होत असतील. आता माझ्या एक्सपिरियन्समध्ये माझ्याकडे क्लायंट्स आलेत ना, त्यांना स्वतःबद्दल तेवढं इम्प्रूव्हमेंट करायचं कधी ते विचार करत नाही. ते कायम समोरचा कसा इम्प्रूव्ह होईल, त्यांनी माझ्यासाठी हे केलं पाहिजे किंवा त्यांनी माझ्यासाठी ते केलं पाहिजे किंवा माझी करिअर ग्रोथ झाली पाहिजे, तर त्या लोकांनी माझं हे बघणं गरजेचं आहे. मी काय म्हणते, असतात काही गोष्टी खरंच जेन्युअनली प्रॉब्लेमॅटिक किंवा मेसी असतात, पण देन दे रिफ्यूज टू वर्क ऑन देमसेल्फ. हे अल्टिमेट ट्रूथ आहे हे, आणि सगळ्यांचंच आहे. इट इज नॉट नेवर अबाउट द करिअर ऑर रिलेशनशिप. आपण स्वतःवर काम करायचं विसरून जातो, दुसऱ्यांवर फोकस जास्त असतो. आणि ऍक्शन रिॲक्शनचा सगळा खेळ. ऍक्शन रिॲक्शनच्या पेक्षा यु नो व्हॉट, रिॲक्शन्स आपले जे आहेत ना ते पण आपणच कंट्रोल करू शकतो. राईट. आता रोडवरून एक वेडा चालला, त्यांनी उचलून दगड फेकून मारला, आपण इग्नोर करतो राईट, बिकॉज तो वेडा आपल्याला माहिती आहे. सेम गोज विथ दॅट की समोरचा पर्सन कसा रिॲक्ट करेल किंवा काय करेल ते आपल्या हातात नाही आहे. तो त्याचा पार्ट आहे. तो त्याची अपब्रिंगिंग कशी झाली आहे, त्याचे काय ट्रॉमाज आहेत, तो कुठल्या सराउंडिंगमधून आला आहे किंवा त्याचं इमोशनल कोशंट केवढा आहे, आपण वी फेल टू अंडरस्टँड दॅट पर्सन. आणि आपण आपली अपेक्षा एवढे वाढवून ठेवतो स्वतःमध्ये चेंज करायचं विसरून जातो, स्वतःमध्ये आपण इव्हॉल्व्ह व्हायचं विसरून जातो. आणि मेन म्हणजे आपण आपल्या इमोशनल कम्फर्टमध्ये किंवा फिजिकल कम्फर्टमध्ये एवढे असतो ना, सो वी फेल टू एक्सेप्ट की बाबा आपली पण काही चूक असेल. एक्झॅक्टली. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, वेळेच्या अभावी आपल्याला कुठेतरी थांबावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी न्यूमरोलॉजी, टॅरो कार्ड वगैरे आहेत, ह्याचं एज्युकेशन किंवा काय कशा पद्धतीने असतं किंवा काय केलं पाहिजे जर एखाद्याला इच्छा असेल तर? आता एज्युकेशन हे कोर्सेस आहेत डेफिनेटली. मी स्वतः कोर्सेस घेते. टॅरो प्लस न्यूमरोलॉजीचा मास्टर कोर्स आहे माझा, 4 मंथ्सचा कोर्स असतो. सो दे कॅन एनरोल अँड आय कॅन टीच देम. आणि हा सर्टिफाईड कोर्स आहे. सो त्याच्यावर पण हा कोर्स असा नाही आहे की मी त्यात फक्त तुम्हाला त्या 2 गोष्टी शिकवेल. मी रेमेडीज पण शिकवते. मी त्यात बाकी पण गोष्टी भरपूर सायकोलॉजिकली आपलं जेवढं वेदाजमध्ये आहे त्यातल्या त्या बेसिसवर पण मी शिकवते. सो इट्स नेवर ओनली अबाउट द टॅरो और न्यूमरोलॉजी. इट इज होल एक बेसिक ह्युमन लाईफस्टाईल कशी असते. बिकॉज जर मी कोणाला गाईड करत आहे ना, तर फर्स्ट आय नीड टू इम्प्रूव्ह माय लाईफ. राईट. तो माझ्या त्या कोर्समध्ये आधी मी माझ्या स्टुडंट्सला त्यांचं बेसिक जे आहे इमोशनल कोशंट किंवा त्यांचे प्रॅक्टिसेस आहेत ते पहिला स्ट्रॉंग करते अँड देन आय स्टार्ट टीचिंग दॅम. इट इज लाईक दिस. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे, पण काळा जादू म्हणतात किंवा जे काही गोष्टी आता सध्या चालू आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल आणि ह्याचा आणि त्याचा काही संबंध आहे का?
जे आता काला जादूवाला जो केस आहे की ब्लॅक मॅजिक कोणी केलंय माझ्यावर किंवा करायचा प्रयत्न करतो, ते केसेस असतात, नाही असं नाही आहे. पण 70% ते केसेस फेक असतात. बिकॉज कधी कधी ते आपले ओन थिंकिंग जी असते की बाबा मला हे होतंय, मला हे ते होतंय. फॉर एक्झाम्पल माझं एक काम होणार होतं ते नाही झालं, मग कोणीतरी माझ्यावर काहीतरी केलंय. किंवा मला हे होणार होतं ते नाही झालं, कोणीतरी काहीतरी प्रयत्न करतो. हां, नजरदोष असते, ठीक आहे, नाही असं नाही आहे. बिकॉज आजकाल लोक एवढी जेलस आहे, सो ते वाली एनर्जी आपल्याला आपल्या ऑरिक फील्डमध्ये अफेक्ट करतेच आहे. पण काला जादू करणं सोपं नाही आहे. ओके, सो आता जे अंधश्रद्धामुळे हे लोक करतात किंवा एवढे मनी स्पेंड करतात, भरपूर केसेसमध्ये इट इज ऑल सायकोलॉजिकल मोस्ट ऑफ द टाईम. हां, केसेस आहेत, नो डाऊट, पण देन त्याची काय म्हणतात प्रमाण कमी आहे. ओरिजिनली ते खरंच काला जादू केल्यावाला जो आहे ना, तो प्रमाण कमी आहे. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक केस आलता की त्यांना वाटत होतं की त्यांच्यावर कोणीतरी काला जादू केला. ही वॉज इन टू IT कंपनी, भरपूर मोठी कंपनी होती. पण जेव्हा मी त्यांचा कार्ड्स काढले, मला क्लिअरली दिसत नव्हतं. पण ही वॉज सो नीन की नाही केलंच आहे मॅडम, तुम्ही असं कसं म्हणताय. मी म्हटलं एकच काम करा, मला तुमच्या बेडरूमचा आणि तुमच्या हॉलचा फोटो पाठवा. मी ते फक्त बघितलं, एकही विंडो त्यांची ओपन नव्हती. देर वॉज नो ऑक्सिजन इन दॅट रूम. सगळे कर्टन्स डार्क, त्यांचे वॉल डार्क, त्यांचं फर्निचर डार्क, घर सगळं मेस्टअप होतं, कपडे कुठेही कसेही पडलेले, न्यूजपेपर कसे पडलेले, वायर्स भरपूर होतं त्यांच्या रूममध्ये जिथे ते झोपतात आहे. क्लटर जेवढं होतं, मग बट ऑब्वियस आहे निगेटिव्हिटी होणारच. आणि जेवढा ऑक्सिजन कमी तेवढं पण फ्रेश नाही वाटलं की फ्रेश वाटण्याचा विषय नंतर आला. एक सिम्पल ह्युमन बेसिक आपलं मेकॅनिझम आहे. ऑक्सिजन जेव्हा आपण घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो, ऑक्सिजन घेतो तेव्हा आपण व्यवस्थित फंक्शन करतो. आणि ऑक्सिजन ब्रेन पर्यंत पोचायचा बंद झाला की कोम्यात जातो माणूस. सेम तुमच्या ब्रेन पर्यंत ऑक्सिजनच पोचला नाही, यू विल स्टार्ट थिंकिंग निगेटिव्ह. म्हणून मी त्यांना एकच म्हणलं, कर्टन्स चेंज करा, सोफ्यावर लाईट कवर टाका, जे वापरत नाहीत गोष्टी सगळ्या बाहेर फेकून द्या, आणि घरी प्लांट्स लावा. विदिन 1 month ही वॉज ओके. हो, टॅरो कार्ड असू दे, न्यूमरोलॉजिकली किंवा ॲस्ट्रोलॉजिकली, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोच. पण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलताना मला हा एक मुद्दा विचारायचा आहे की आध्यात्मिक ह्या गोष्टीकडे सध्या खूप बोललं जातं याबद्दल, स्पिरिच्युअलिटी. तर त्याबद्दल मला काय सांगाल? ओके, सी, आता लोकांची कन्सेप्ट अशी आहे की रोज त्यांनी देवळात गेले, फूल चढवलं किंवा स्तोत्र म्हणले. ठीक आहे, स्तोत्रामुळे तुमची आध्यात्मिकता वाढते, नाही असं नाही आहे. पण कुठल्या माइंडसेटने, इंटेन्शनने तुम्ही बोलता ते पण मॅटर करतं. लोक बेमनने देवळात जातात किंवा बेमनने घरी पूजा करतात. का? कारण की मम्मीने सांगितलंय किंवा XYZ पंडितनी सांगितलंय, तुमच्या बायकोने सांगितलंय किंवा तुम्ही कुठेतरी बघितलंय म्हणून. पण त्याच्या मागचं कारण काय आहे, त्याच्याने तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय फरक पडणार आहे. नॉट टू अटेंड की बाबा मला पैसा भेटू दे, माझं कर्ज माफ होऊ दे किंवा माझं ह्या गोष्टी सॉल्व्ह होऊ दे, ते त्या इंटेन्शननी करतात. पण त्याला स्पिरिच्युअलिटी नाही म्हणतात. ओके, ते नेमकं असतं काय की बाबा तुम्हाला काहीतरी हवंय म्हणून तुम्ही करताय. स्पिरिच्युअलिटी किंवा आध्यात्मिकता म्हणजे काय आहे की तुमच्यातले जे फ्लॉज, म्हणजे जे तुमच्या चुका आहेत किंवा तुमच्यामध्ये जी कमी आहे आणि तुमच्यातले चांगले गुण, हे दोन्ही समजणं, ते एक्सेप्ट करणं आणि जे फ्लॉज आहेत त्याच्यावर वर्क करत राहणं, दॅट इज स्पिरिच्युअलिटी. नॉट म्हणजे गोईंग टू टेम्पल किंवा ह्या जागेला जाऊन आलो किंवा ते गोष्टी करून आलो. हां, आता जे असतात 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम किंवा XYZ मंदिर आहेत ज्याच्यामुळे तिकडे जाऊन आल्यावर गोष्टी चेंज होतात. पण हे जे बेमननी काही लोक करतात ना, ती आध्यात्मिकता नाही आहे, ती इट इज जस्ट अ प्रॅक्टिस. ओके, आध्यात्मिकता इज लाईक की नोईंग तुमच्यात काय प्रॉब्लेम आहे किंवा तुमच्या काही गोष्टी चुकत आहेत किंवा काही गोष्टी चांगल्या आहेत तर त्याला पॉलिश कसं करायचं किंवा एक्सेप्टन्स तो आणणं, त्याला अध्यात्मिकता म्हणतात. अच्छा, 7 चक्रास याबद्दलही खूप बोललं जातं सध्या, तर मला अगदी त्याच्याबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल. 7 चक्रास आर बेसिकली काय आहे, ते तुमच्या बॉडीचे एनर्जी सेंटर्स आहेत. प्रत्येक चक्राचा एक आपल्या इमोशन्सची आणि प्रॅक्टिकल लाईफची एक रोल आहे. फॉर एक्झाम्पल मूलाधार चक्र, ज्याला आपण रूट चक्र म्हणतो. रूट चक्र इज ऑल अबाउट युअर इमोशनल
आणि प्रॅक्टिकल सिक्युरिटी. जर ते डिसबॅलन्स असेल तर तुम्ही इन्सिक्युअर असाल, तुम्ही जेलस असाल. ओके, जर ते बॅलन्स्ड नसेल तर, आणि बॅलन्स्ड असेल तर तुम्ही फायनान्शियली ग्रो कराल, बिकॉज यू युअर सेल्फ आर कम्प्लीट. मूलचा आधार, त्याला मूलाधार किंवा रूट चक्र म्हणतात. तसंच वरती आपण जसं सरकत सोलार प्लेक्सेस आहे, हार्ट चक्र आहे तुमचं, मग थ्रोट चक्र आहे. जेव्हा आता फॉर एक्झाम्पल थ्रोट चक्र डिसबॅलन्स्ड असेल तर तुमचं कम्युनिकेशन व्यवस्थित नसणार आहे, किंवा तुम्ही बोलताना अँगरमध्ये किंवा चुकीचं बोलत असणार आहे, किंवा भरपूर लोकांना इमोशन्स बाहेर येत नाहीत बोलता बोलता, तर ते डिसबॅलन्स असतो. जेव्हा बॅलन्स असतं तुमचं कम्युनिकेशन व्यवस्थित होतं, राईट. तर 7 चक्राज, आता ते तर भरपूर वास्ट टॉपिक आहे, त्याच्यावर वेगळा पॉडकास्ट करू आपण. थँक्यू मॅम. तुम्ही आज तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपला हेतूच हा होता की बाबा बरेच इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पोर्ट्रेट केलं जातं, आणि याच्या मागचं सायंटिफिक रिझन काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा आपण आज इंटरव्ह्यूचा घाट घातला होता. आणि मला असं वाटतं की बरेच प्रश्न सॉल्व्ह झालेत. सो तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल मी आपले आभार मानते, आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते तारा न्यूजकडून. थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी अगेन. येस. तर आजच्या या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही पाहिलात की बरेच प्रश्न होते, त्याची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आपण केला. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि असेच मी नवनवीन विषय नेहमीच घेऊन येत असते. तर ते पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.